सत्तेच्या बाजूने ठाम उभे राहणारे व्यासपीठ आपण पाहत आहात लीडर वार्ता। आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2026 पर्व 4 दिनांक 12 आणि 13/5/2026 रोजी कॅसल स्पोर्ट्स टर्फ कळंबा येथे आयोजित केलेले आहे। सदर समारंभास कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन उपमहापौर माननीय श्री अक्षय जरग प्रमुख पाहुणे तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडचे, वॉटर एटीएमचे अध्यक्ष श्री रमेश चावरे, श्री सर्वेश जाधव, ट्रॉफी रोख रक्कम देणगीदार अमर मठपती, निर्मिती व्यवस्थापक निर्माते सुनील चौगले, आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे, डायरेक्टर संदीप पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या लीगचे उद्घाटन करण्यात आले। उपमहापौर अक्षय जरग आणि श्रीमती सुरेखा कुडची यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करून आणि क्लॅप देऊन सामन्यास सुरुवात करण्यात आली। याच्याकडून सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या। या लीगमध्ये सोलर बेबी लाईट, रॉयल कोरिओग्राफर, मास्टर ऑफ आर्ट्स, नटसम्राट गोल्ड, डीओपी शूटर, रंगीला मेकअप, प्रोडक्शन टायगर, डायरेक्टर स्वॅग, नटसम्राट स्टार, रंगीला मेकअप चॅम्पियन आणि या लीगचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट व्यवसायातील सर्व महिला रणरागिणी यांचा संघ सौंदर्य रणरागिणीसह मैदानात उपस्थित होते। या सोहळ्यात समस्त चित्रपट व्यवसायातील निर्माते, तंत्रज्ञ, कामगार, कलाकार, सर्व संघ प्रमुख आणि खेळाडू उपस्थित होते। आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2026 मध्ये याही वर्षी जोशाने आम्ही सगळेजण सहभागी होतोय। एक काय म्हणतो एनर्जी बूस्टर असतो आमच्यासाठी हा सगळा लीगचा सोहळा। म्हणजे वर्षातले 2 दिवस आम्ही इथं मस्त आमची सगळी व्यावसायिक व्यवधानं विसरून क्रिकेट खेळतो। सगळी आमच्याच बरोबरची जी टीम मेंबर्स असतात ती आमचे अपोनंट असतात आणि क्रिकेटचा आनंद घेतो। आम्ही स्वतः एनर्जाइज होतो आणि सगळ्यांच्यात एक अशी चैतन्याची लहर भरणारा हा चित्रकर्मी लीगचा सोहळा आहे। या वर्ष आता हे 4थं वर्ष आहे। मी त्यातल्या मागच्या 2 वर्षात मी पार्टिसिपेट करतोय आणि पुढच्या वर्षी आणखी जोशात, आणखी जल्लोषात 3 दिवसाचा हा लीगचा सोहळा होणार आहे। माझी सगळ्या कोल्हापूरकर नागरिकांना विनंती आहे की आज आणि उद्या म्हणजे 12 आणि 13 खूप छान मॅचेस होणार आहेत। सगळे सेलिब्रिटीज तुम्हाला इथं क्रिकेट खेळताना बघायला मिळणार आहेत। तर कळंबा टर्फवरती सगळे नक्की या। 3 चीयर्स। आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीगचं हे 4थं वर्ष आहे। कोल्हापुरातले चित्रपट व्यवसायात असलेले जेवढी मंडळी आहेत जी स्क्रीनवरती आहेत किंवा स्क्रीनच्या मागे आहेत अशा सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या टीम बनवलेल्या आहेत आणि हे 4थं वर्ष आहे। आम्ही सगळेजण 1-2 दिवसासाठी एकत्र येऊन खूप धमाल करतोय आणि खूप छान मॅचेस होत आहेत आणि बऱ्याचशा टीममधले स्टार प्लेयर्स आहेत की त्यांनी उत्तम क्रिकेटचं प्रदर्शन केलेलं आहे। त्यानिमित्ताने सगळ्यांच्या गाठीबिटी होतात। अदरवाईज आम्ही वेगळ्या वेगळ्या शूटिंगमध्ये बिझी असतो, सगळेजण आम्हाला भेटतातच असं नाही आहे, पण हे 2 दिवस आवर्जून सगळेजण सुट्टी काढून इथे जमा होतात, त्याच्यामुळे सगळ्यांच्या गाठीबिटी होतात। त्याच्याबरोबरच इंडस्ट्रीतले बरेचसे प्रॉब्लेम्स पण डिस्कस केले जातात, जी सगळ्यात उत्तम गोष्ट आहे आणि हे अशाच पद्धतीनं सगळीजण एकत्र येऊन वर्षातून 2 दिवस छान पद्धतीनं घालवले जावेत याच्यासाठी माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। थँक्यू सो मच। आम्ही चित्रकर्मीची तर आपण कसं सांगाल आणि आपला अनुभव कसा आहे? अनुभव म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदाच आज अटेंड करते हा कार्यक्रम आणि मला कळलं की आज 4थं वर्ष आहे आणि आपलेच म्हणजे आपले मंडळ आहेत, चित्रपट महामंडळाचे जितके मेंबर्स आहेत, मग ते अगदी कुठलेही डिपार्टमेंट असो, ते कलाकार, अगदी सेटिंगवाले असो, परत लाईटवाले असो किंवा कॅमेरा डिपार्टमेंट असो, सगळीजणं इथे पार्टिसिपेट करतात। हा एक खूप छान उपक्रम राबवला जातो असं मला वाटतं आणि मला अंदाज नव्हता की इतक्या उन्हाचं, खरं तर सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण सगळेच जाणता। सरकारने सुद्धा सांगितलं आहे की 4 तास दुपारचं बाहेर पडू नका आणि त्यातसुद्धा त्यांचा जो उत्साह मला इथे पाहायला मिळतो आहे ना तो फारच छान आहे। फक्त मी आत्ता जसं मगाशी म्हटलं की सध्या उन्हाचा जो त्रास होतो आहे तो या खेळावर काही परिणाम करू नये, तर हा कार्यक्रम संध्याकाळचा जर झाला असता तर आणखीन सगळ्यांनाच मजा घेता आली असती, पण मजा आली। इथे आल्यामुळे मला बऱ्याच वर्षांनी मुळात मी कोल्हापुरात शूटिंग करते, साधारण 14-15 वर्षांनंतर, आणि या कार्यक्रमाला आल्यामुळे ना माझी जुनी मंडळी ज्यांच्यासोबत मी बरंच काम केलं आहे ते सगळे चेहरे आज मला इथे दिसले, सगळे भेटले, त्याचा एक वेगळा आनंद आहे। इम्तियाज सिकंदर बारगीर, सिने कॅमेरामन। गेले 3 वर्ष हे क्रिकेट लीग क्रिकेट सामना इथं खेळला जातो आहे। त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की स्पॉट बॉयपासून ते निर्मातेपर्यंतचा हा पडद्यामागचे आणि पडद्यावरचे खेळ करतात।
ह्याच्यामध्ये जुने लोक असतील, नवीन लोक असतील किंवा लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी म्हणून ही ठेवलेली क्रिकेटची टीम आहे की एकत्र येणे आणि या चित्रपटसृष्टीला जागर करणे. कारण आपण कोल्हापूर पंढरीमध्ये चित्रपटसृष्टी निर्माती झाली आणि ह्याच्यामध्ये हा योगदान असं आहे की सगळेच इकडे येतात आणि सगळेच एकमेकांशी भेटतात, एक वेळ होता. हे क्रिकेटचं एक निमित्त आहे, पण भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यात जुने नवीन भेटून हे करतात. आम्ही आता एक जुन्या लोकांच्यामुळे आम्ही त्यांना प्रोत्साहनही करतो आणि त्यांना आम्ही सपोर्टही करून त्यांना एक शुभेच्छा देतो. त्यांनी आणि असेच वारंवार भरवावेत, सगळ्यांना एकत्र आणावं. मी कमिटी मेंबर आहे सतीश बिडकर. गेट टुगेदरला तुम्हाला सगळ्यांना हो हो काय विचार एक्सचेंज होते आणि परत काय जुन्या जे आम्ही जे शूटिंग पूर्वी जुन्या पद्धतीने करत होतो किंवा नव्याचं टेक्नॉलॉजी, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये फरक असा वाटत नाही, पण एक देवाणघेवाणमध्ये ते बी शिकतात, आम्ही बी शिकतात. अजून आम्ही विद्यार्थीच आहे तसं म्हणा गेलं तर. आणि पिढ्यानपिढ्यात आल्या. माझी तिसरी पिढी, यांची बी तिसरी पिढी, बालकर आहे त्यांची तिसरी पिढी, यांच्या तर आहे चालू. हे निर्माते आमचे आहेत. अजूनही यांची इच्छा आहे की एक चित्रपट यांनी काढावा. आत्ताच मला बोलले की जुन्या लोकांना घेऊनच करायचं चित्रपट, नवीन नको मला. म्हणजे हे जो आनंद आहे, हा उत्साह आहे, हे अशा ह्याच्यामध्ये की भरण्या